हॅलो पब्लिक, नमस्कार सर्वांना. सकाळ सकाळी 6:30ला निघालो मी रिक्षा घेऊन रिक्षावर जाण्यासाठी, कारण आपल्याला आज एक भाडा होता. आपला भाडा होता ते पोहोचून झाल्यानंतर स्टेशनला आलो. 2-3 ट्रिप मारून झाल्यानंतर चाय पिण्यासाठी थांबलो. मग मी आलो केस कापण्यासाठी. खूप दिवस झाले टाइमच नाही भेटत होता केस कापण्यासाठी. मग आज आलो केस कापण्यासाठी. आता लगेचच केस कापून घेतो. तर 1.5 वर्षानंतर फायनली आपली केस कापून झालेत. बघू शकता कशी दिसतात चुम्मेश्वर एकदम. केस वगैरे कापून झाल्यानंतर घरच्यांसाठी नाश्त्याला वडापाव घेऊन घरी आलो. घरी आला का सर्वात पहिला पप्पी होतो माझ्याजवळ. घरी गेलो, अंघोळ वगैरे करून झाल्यानंतर परत कपडे वगैरे चेंज करून रिक्षावर गेलो. रिक्षामध्ये बसला होतो तेवढ्यात मला सुरदाने फोन केला की आपल्याला घरचं सामान आणायचंय. मग गेलो त्यासोबत सामान आणलं. दादाला बोलला की घे तू रिक्षा चालव. असंच मला पूर्ण दिवस रिक्षा चालवून खूप कंटाळा येतो. मग मी मस्त मागे जाऊन बसला होतो. नंतर मग आम्ही आलो लादीच्या दुकानामध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या सुरताच्या घराचं वरचं काम चालू आहे, तर त्याला वरती बाथरूम बांधायचं. त्यासाठी आम्ही पॉट घेण्यासाठी आलो. आजी कटकर जायची लादी तर बघा कशी वेगळीच आहे. याच्यामध्ये असं वाटतं पाणी भरलं. त्यानंतर मग मी लागलो अलग अलग डिझाईनच्या टाईल्स बघायला. हे बघू शकता महाराजांचे आणि गणपती बाप्पाचे फोटोचे पण टाईल्स होते इथे. आणि जिथे जो पोरगा काम करत होता असं वाटतं ऋतिक रोशनचा भाऊ होता, त्याला पण 2 अंगठे होते आजी कटकर. मग आपल्याला जे पाहिजे होतं ते घेऊन